पशुपालक मित्रांनो नमस्कार. गोपाल युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, कडाक्याचं ऊन पडलेलं आहे आणि खूप भयानक असा उन्हाळा आपल्या सगळ्यांना जाणवतात. मित्रांनो, आपले जनावर उष्माघाताला बळी पडत आहे. सध्या सगळ्या गोठ्यांमध्ये गाई म्हशींचं दूध मोठ्या प्रमाणात कमी झालेलं आहे. दुपारच्या वेळेस जनावर धापतायत, त्यांच्या तोंडातून लाळ गळताना दिसते. जनावरांचं प्रत्येक जनावरांचं टेम्परेचर आपल्याला वाढलेलं दिसतंय. जनावरांचं पचन बिघडलेलं आहे, शेण पातळ येतंय आणि या सगळ्या याच्यात जे काही दूध कमी होतंय त्यामुळे पशुपालकाचं खूप मोठं नुकसान होतंय. मग यावर सगळे उपाय काय आहेत, हे नेमकी का होतंय, हे सगळं आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण ह्या व्हिडिओत मी असे काही टिप्स देणार आहे आणि काही न्यूट्रिशनल सोल्युशन सांगणार आहे, ज्यामुळे आपल्या जनावरांना या उष्माघातापासून आपण वाचवू शकतो. तर मग मित्रांनो, सगळ्यात अगोदर उष्माघात किंवा आता सध्या आपल्या जनावरांना हीट स्ट्रेस जो जाणवतोय तो नेमकी का जाणवतोय हे आपण समजून घेऊ. मित्रांनो, ज्या वेळेस उष्णता वाढते आणि जनावरांना ती उष्णता सहन करण्यासाठी शरीरामधून जे काही गोष्टी करणं आवश्यक आहे, जसं शरीराला घाम येणे, मोठ्याने श्वास घेऊन शरीरातली उष्ण हवा बाहेर सोडणे, हे करून सुद्धा शरीराचं तापमान राखता येत नाही, त्यावेळेस जनावरांना उष्माघात येतो किंवा हीट स्ट्रेस होतो. मग मित्रांनो, या हीट स्ट्रेस मध्ये जसं अगोदर सांगितलं त्या पद्धतीने जनावर शरीराचं तापमान वाढते, जनावरच्या तोंडातून लाळ गळताना आपल्याला दिसते, जनावर दुपारच्या वेळेस किंवा ऊन ज्यावेळेस वाढलेलं असते त्यावेळेस धापत असतात आणि अशा प्रकारचे लक्षणं आपल्या जनावरांमध्ये दिसून येतात. हे जर वेळेस आपण कंट्रोल करू शकलो नाही, आपल्या जनावरांना ह्या हीट स्ट्रेस मधून बाहेर काढलं नाही, तर जनावरांचं सगळ्यात पहिलं दूध कमी होतं, जनावर आजारी पडतात आणि काही वेळेस जी काही अशक्त जनावर आहेत त्यांचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. म्हणून मित्रांनो, आपल्या जनावराला आपल्याला उष्माघातापासून वाचवायचं. उष्माघातापासून वाचण्यासाठी आपल्याला 2-3 गोष्टी कराव्या लागतात. सगळ्यात पहिलं, आपल्याला गोठ्याचं मॅनेजमेंट करावं लागेल. गोठ्यात काय सुधारणा करायच्या? आपल्या गोठ्याची उंची जास्त पाहिजे. मित्रांनो, आता आपण गोठ्याची उंची वाढवू शकत नाही. मग काय करता येईल आपल्याला? गोठ्याला जर खंडीपत्र असेल तर त्यावेळेस आपण पांढरा ऑइल पेंट वरच्या बाजूने मारू शकतो किंवा काही रिफ्लेक्टिंग जे काही कलर मिळत आहेत ज्याच्यामुळे प्रकाश परावर्तित होईल आणि पत्रे तापणार नाही, अशा पद्धतीचा रंग आपण त्याला देऊ शकतो, जेणेकरून पत्रे तापणार नाहीत आणि खाली जनावरांना उष्णतेचा त्रास होणार नाही. दुसरं, आपण गोठ्यामध्ये फॉगर किंवा स्प्रिंकलर बसवू शकतो. मित्रांनो, फॉगर जर बसवायचे असतील तर आपला गोठा हवेशीर असला पाहिजे. गोठ्याच्या दोन्ही बाजूने हवा आली पाहिजे आणि गेली पाहिजे. असं जर असेल तरच फॉगर बसवा. अन्यथा जर गोठ्यात हवा येत नसेल, गोठ्यात उष्णता वाढलेली आहे, त्याच वेळेस जर आपल्या फॉगरमुळे बारीक पाण्याचे जे कण आहेत ते सुद्धा वातावरणात वाढले, तर त्यामुळे दमटपणा वाढतो. दमटपणा आणि उष्णता यामुळे हीट स्ट्रेस किंवा आपल्या जनावरांच्या गोठ्यामध्ये टेम्परेचर ह्युमिडिटी इंडेक्स वाढते आणि जनावराला उष्णतेचा त्रास होतो. त्यामुळे मित्रांनो, जर गोठ्यात आपल्याकडे व्हेंटिलेशन प्रॉपर नसेल, आपला गोठा आपण शेड नेट वगैरे लावून पूर्ण पॅक केलेला असेल, त्यावेळेस फॉगर वापरू नका. परंतु जर आपल्या गोठ्यात 2-3 बाजूनी उघडी बाजू असेल, हवा मोकळी फिरत असेल, अशा वेळेस आपण फॉगर वापरू शकतो. ज्यावेळेस पूर्ण व्हेंटिलेशन नसेल त्यावेळेस मित्रांनो, फॉगर ऐवजी स्प्रिंकलर किंवा पाण्याचं डायरेक्ट पाण्याने जनावर धुणे हा बेस्ट ऑप्शन असतो. कारण त्यामुळे जनावर शरीराच्या आतपर्यंत म्हणजे केसांच्या खाली पाणी जाऊन शरीर थंड करायला मदत करतो. तर मित्रांनो, ह्या पद्धतीने आपण फॉगर किंवा स्प्रिंकलरचा वापर करू शकतो. त्यानंतर मित्रांनो, आपल्या गोठ्यामध्ये आपल्याला जनावरांना मुक्त सोडायचं आहे. जर मुक्त जनावर असतील तर आपण बघतो की अनेक वेळेस जनावर उष्णता सहन करणारे जे जनावर आहेत ते मुक्त गोठ्यात बाहेर बसलेले असतात किंवा अनेक वेळेस आपलं जे चारा खायची जागा असते ती बऱ्यापैकी 2-3 बाजूनी बंद असते आणि तिथे त्यांना थोडासा दमटपणा जाणवत असतो किंवा व्हेंटिलेशन कमी असतं. म्हणून ही मुक्त गोठ्यातली जनावरे गोठ्याच्या बाहेर जे मुक्त गोठ्यासाठी जागा दिलेली आहे, जिथं हवा येते अशा ठिकाणी जाऊन उन्हात सुद्धा बसलेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे जनावर मुक्त सोडणे, गोठ्याची उंची जास्त असणे, फॉगर स्प्रिंकलर वापरणे हे गोठ्याच्या नियोजनामध्ये येईल. फॅन वापरायचे असतील तर मित्रांनो, जे पत्र्याला लावलेले फॅन आहेत ते न वापरता साईड वॉलला लावायचे किंवा जे मोठे पोल्ट्री फार्मसाठी जे मिळतात तसे फॅन लावले पाहिजे, जेणेकरून आडवी हवा आपल्याला गोठ्यातून एका बाजूला दुसऱ्या बाजूला पाठवता येईल. जर आपण वरून खाली फॅन लावले तर पत्र्याजवळ जी गरम झालेली हवा आहे ती खाली लोटल्या जाते आणि जनावरांना आणखी उष्णतेचा त्रास होतो.
यानंतर मित्रांनो आपल्याला जनावरांच्या आहारामध्ये काही बदल करावा लागणार आहे. आहार नियोजनात काय बदल करायचा आहे? मित्रांनो, जनावरांना चारा सकाळी 5:30-6 वाजताच खाऊन झालेला पाहिजे आणि त्यानंतर जे रवंथ करण्यासाठी 2-3 तास लागणार आहे, ते म्हणजे साधारण 9-9:30 पर्यंत जनावरांचा रवंथ पूर्ण होऊन जनावर शांत बसलेली पाहिजे. मित्रांनो, जनावरांच्या पोटात ज्यावेळेस रवंथ क्रिया सुरू असते, जे काही आत पोटामध्ये किण्वन होतं, त्यावेळेस मोठ्या प्रमाणावर तिथे उष्णता निर्माण होत असते आणि जर ही रवंथ प्रक्रिया 9-9:30 नंतर सुरू झाली आणि ज्यावेळेस पूर्ण दुपारचं ऊन असतं 12-12:30 वाजता, 1 वाजता आणि त्यावेळेस जर पोटात सुद्धा उष्णता निर्माण होत राहिली, तर मग मित्रांनो आपल्याला दिसून येतं की जनावरांच्या पोटामध्ये उष्णता वाढलेली, त्याच वेळेस वातावरणातली उष्णता वाढलेली. अशा वेळेस जनावराला स्वतःच्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करणं अवघड जातं. जर जनावरांचा चारा लवकर खाऊन झालेला असेल, रवंथ ऊन पडण्याच्या अगोदर पूर्ण झालेला असेल, तर त्यावेळेस जनावरांच्या पोटामधली उष्णता सुद्धा कमी झालेली असते. पोट थंड असेल, जनावरांना शरीराला जर आतून जर थंडावा असेल, तर बाहेरच्या उष्णतेबरोबर काम करायला थोडंसं सोपं जातं. म्हणून मित्रांनो, सकाळी लवकर आणि संध्याकाळी उशिराने आपल्याला जनावरांना चारा द्यायचा आहे. हा चारा देत असताना मित्रांनो आपण जे मोठ्या प्रमाणावर पिठासारखे पदार्थ वापरतो, तर ते टाळायचे आहेत आणि संतुलित आहार द्यायचा आहे. त्याच्यामुळे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबरचं प्रमाण सुद्धा असलं पाहिजे, जेणेकरून पचन योग्य राहील. आणि मित्रांनो, जनावरांच्या आहारामध्ये हिरवा चारा, सुका चारा, पशुखाद्य याचा योग्य पद्धतीने वापर करून 24 तास पाण्याची सोय करायची. जनावराला जेव्हा वाटेल, जितकं लागेल तितकं पाणी उपलब्ध असलं पाहिजे. त्याचबरोबर मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये आपण आपल्या जनावरांना क्षारांची जी काही कमतरता पडत असते, जी जास्त मोठ्या प्रमाणात गरज लागत असते, ती भरून काढण्यासाठी गोठ्यात ठिकठिकाणी आपण चाटण विटा बांधल्या पाहिजे. काही ठिकाणी आपण जनावरांना गोठ्यात जे मोठं मीठ असतंय ते सुद्धा आपण घमिल्यामध्ये वगैरे ठेवू शकतो. ज्या जनावर गरज असेल तेच जनावर खातं, इतर कुठलेही जनावर ते खात नाही. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्याला जनावरांना सप्लिमेंट मध्ये काही गोष्टी देणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, जनावरांचं पचन बिघडतंय, त्यासाठी आपल्याला प्रोबायोटिक यामध्ये लॅक्टोबॅसिलस असतील किंवा इतर काही जे जीवाणू आहेत ते देणं आहे. त्याबरोबर आपल्याला ईस्ट द्यायचं आहे. त्याबरोबर मित्रांनो, प्रीबायोटिक, पोस्टबायोटिक असे सुद्धा घटक आपण देऊ शकतो. बऱ्यापैकी वेळेस ज्यावेळेस मोठ्या प्रमाणावर हीट स्ट्रेस असतो, त्यावेळेस जनावरांच्या पोटातील पचन बिघडलेलं असतं. त्यावेळेस जनावरांना बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिनची सुद्धा कमतरता झालेली असते. म्हणून तिथे आपल्याला बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन सुद्धा देणं गरजेचं आहे. जनावरांच्या पोटामध्ये जी काही उष्णता वाढते, त्याच्यामुळे ऍसिडोसिस होतो, हे कमी करण्यासाठी आपल्याला रुमेन बफर खूप चांगल्या पद्धतीने तिथे काम देतात. म्हणून मित्रांनो, आपल्याला ते सुद्धा वापरायचे. त्याचबरोबर मित्रांनो, जनावराला उष्णतेपासून वाचवण्यासाठी महत्वाचे काही 2-3 घटक आहेत, ज्यामध्ये बिटेन हायड्रोक्लोराईड असेल, कोलिन क्लोराईड असेल किंवा रुमेन प्रोटेक्टेड कोलिन असेल, बायोटिन असेल, असे घटक सुद्धा आपण वापरायचे. त्याचबरोबर व्हिटॅमिन ई आणि सेलेनियम जे अँटीऑक्सिडंट आहेत, हे जनावरांना आपल्या जी बाहेरची उष्णता आहे त्याच्याबरोबर लढण्यासाठी किंवा ती कमी करण्यासाठी मदत करत असतात. शरीराचं तापमान योग्य ठेवण्यासाठी मदत करत असतात. ते सुद्धा आपल्याला द्यायचे. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये जनावरांना व्हिटॅमिन सी चं सप्लिमेंटेशन करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे अशा पद्धतीने जे रुमेन बफर, प्रीबायोटिक, प्रोबायोटिक, बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन्स आणि जे हीट स्ट्रेस कमी करणारे घटक आहे, बिटेन हायड्रोक्लोराईड असेल किंवा कोलिन असेल, रुमेन प्रोटेक्टेड कोलिन असेल, व्हिटॅमिन ई, सेलेनियम आणि व्हिटॅमिन सी असेल, असे सगळे घटक असलेले काही जे सप्लिमेंट आपल्याला बाजारात उपलब्ध आहेत ते आपण वापरू शकतो आणि आपल्या जनावराला ह्या हीट स्ट्रेस मधून वाचवू शकतो. मित्रांनो, आत्ता हा व्हिडिओ मी खूप दिवसानंतर बनवतोय. मध्ये काही काळ आपल्या व्हिडिओला थोडासा ब्रेक मिळाला होता, मला करणं जमलं नव्हतं. परंतु यापुढे रेग्युलर व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आपल्याला काही वेगळ्या विषयावर व्हिडिओ हवे असतील, कमेंटमध्ये कळवा. आणि आपल्याला हीट स्ट्रेस बद्दल आणखी काही माहिती हवी असेल, तर माझा नंबर बऱ्यापैकी पशुपालकांकडे आहेच, त्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. तर अशा पद्धतीने आपण आपल्या गोठ्याचं नियोजन सुधारा आणि पुढचा जो काही 1 महिना आपल्याला अतिशय भयानक उन्हाला सामोरं जायचंय, त्यासाठी आपण तयार असावं आणि आपल्या जनावरांची काळजी घ्यावी. धन्यवाद.